मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। नांदेडमधील परिस्थितीचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतल्याची माहिती आहे। दरम्यान सध्या महाराष्ट्रासह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत आवाहन केलंय। पण पाहूयात, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीनं लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। तर रावणगाव या ठिकाणी 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत। त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय। उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात। शिवाय हसनाळ या ठिकाणी 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय। भासवाडी इथे सुद्धा 20 नागरिक अडकले होते, ते सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती आहे। तर भिंगेली या ठिकाणी 40 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचाही शोध घेतला जातोय। तर आपण पाहतोय, नांदेडमध्ये सध्या पूर परिस्थिती गंभीर झालेली आहे। त्या ठिकाणी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। संपूर्ण गावाला पुरानं वेढा घातलेला आहे। शेती पाण्याखाली आहे। दरम्यान या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा ट्विट केले। आपण पाहूयात, मुंबई शहर आणि उपनगरासह काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आहे। मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचं अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर हवामान खात्यांकडून मुंबई रायगड जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा केलं जात आहे। तर आपण या 3 दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसर जलमय झालाय। मुंबईतील किंग सर्कल परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मोठे हाल झालेत। विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी हे पालक आलेले होते आणि पोलिसांकडून आता या विद्यार्थ्यांना सुरक्षित पोहोचवण्यात येत आहे। दुसरीकडे वडाळा भागामध्ये सुद्धा रस्ते पाण्याखाली गेलेत। अक्षरशः नदीचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालेलं आहे। घरांमध्ये अनेकांच्या पाणी गेलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर तिकडे कुर्ला भागामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। इथे रस्त्यामध्ये वाहनं बंद पडत होती, त्यामुळे अनेकांचे मोठे हाल झाले।